नमस्कार मित्रांनो, माझ्या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। मी अक्षय म्हणजे आपला आजचा नवीन ब्लॉग सुरू करूया आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठीच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आपला ब्लॉग स्टार्ट करूया की आमचं नवीन घर आहे, त्याच्या नवीन वर्षाची पहिली गुढी आहे तुम्हाला दाखवणार। पुढे ब्लॉग बघत राहा, गेल्या वर्षी बघितल्याशी बघा, त्याची लिंक भेटून जाईल। तर चलो सुरुवात करूया की पूजेची तयारी सगळी झाली आहे, तुम्हाला भेटत आहे ऑल सेट आहे, आपण इकडनं भेटतो पुढे। आणि मित्र तुम्हाला इंस्टा फॉलो करा, त्या स्टोरी टाकत होतो सगळ्या डिटेल कुठं ब्लॉग आहे का तसं त्याचे फोटो पण तुम्हाला बघायला मिळेल गुढीपाडव्याचे। तर बघत राहा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, साईडला पॉप होते खाली डिस्क्रिप्शन लिंक मिळेल। पहिली वर्षाची पहिली गुढी ही तयारी चालू आहे का नाही, आता गुढीसाठी साडी तयार करते। आता कसा वाटला ब्लॉग आपला गुढीपाडवाचा पूजेपासून सिनेमॅटिक कशी वाटली कॉमेंट करून नक्कीच सांगा। ज्यांना माहिती आहे त्यांना पण शेअर करा, मित्रांना तुमच्या मित्र फॅमिलीला त्यांना गुढीपाडवा माहितीचं महत्त्व कसं असतं काय ते पूजा होतं। ही व्हिडिओ ब्लॉग करा, युजफुल वाटली तर आणि नवीन झालं चॅनल तर सबस्क्राईब करा। तुमचा थोडा प्रोग्राम दिवस पडला, आत्ताशी दुपारची तुम्हाला दिसायचे 12 वाजले, लेट झाले 10-11च्या आधीच करायला लागतं, पण तो लेट झाला तुम्हाला पुढे भेटतो। मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो पारंपरिक पद्धतीने जेवतात। जसं आता पहिलेचं आता काळात कसे पारंपरिक पद्धतीने केळीच्या पानं जेवतात, ते आजकाल आता राहिली नाही। काही काही डिशवर प्रिंटिंग करून केळीचे पानं सगळं ते घेऊन जेवतात। आता
ते फक्त गावा साईडला शहरा साईडला तर राहिल्यांदाच आता आमच्याकडे गावा साईडला राहतो ते तुम्हाला दाखवतो. आमच्याकडे केळीची पानं मिळतात आम्ही ते दरवर्षी करतो तुम्हाला दाखवतो मी. हे असं इथे जसं केळीची पानं आम्ही आणलेली 2 त्याची मोठी कापून मोशी केली जसे आपल्याला पाहिजे तसे साईज आम्ही कापून घेऊ शकतो. आणि एक्स्ट्रा आणली कापायची कमी आणली अशी आता देवाला नैवेद्य दाखवायसाठी पण पान आणले जसे हे छोटंवाले ते तसं ठेवले. तर तुम्हाला जेव्हा बसू जेव्हा दाखवतो तुम्हाला आता अर्धी तयार झाली आहे थोडीशी बाकी तुम्ही दाखवतो. कारण काही काही ना पद्धत अजून माहीत नाही केळीच्या पाना जेवणाची तर तुम्हाला दाखवतो. हे आमच्या इकडचं पारंपरिक पद्धतीने पहिले जेवायचे तसं आता केळीच्या पाना जेवण आहे सगळं वाढलेलं इकडे पद्धतीप्रमाणे आईने सगळं कसं तर मी आहे भाऊ वडील जेवले तर लांब पडले मस्त बसले. असं पारंपरिक पद्धतीने असं जेवण वाटतात. केळीच्या पाना गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन अशी आम्ही तर आई पण जेवायला घेते वगैरे पुढे जातो जेवल्यानंतर. केळीच्या पानावर अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जेवण आपण गुढीपाडवा साजरा केले जेवणाचा स्वाद घेतला. तसं त्यानंतर तुम्हाला आता ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल कॉमेंट करून नक्की सांगा कसा होता. त्या मित्रांना गुढीपाडवा माहीत नाही त्यांना पण अशी व्हिडिओ शेअर करा म्हणजे आवडली असेल तुम्हाला तर असेच नवीन कॉन्टॅक्ट वगैरे भेटत आहे तुम्हाला.